आधी खरेदी आणि मग दुकान, कळलं का? तुझ्यासारखं नाही. बापाची चप्पल घातली म्हणून कोण बाप होत नाही. त्याची बरोबरी करायला ना तुला 7 जन्म लागतील. बाप आहे तुझा. ते आप्पा एका साईडला वन साइड मार्केट गाजवणार आहे. वन साइड मार्केट नाही, आकेने वन साइड मार्केट खाल्लेलं आहे. अरे तू काय आप्पा नट्रोल करतोय? आप्पा म्हणजे आमचे गुरु. आले नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. इंस्टाग्राम उघडले की सगळ्यात जास्त दोनच भांडण चर्चेत चालू आहे. एक म्हणजे शिजुका कोणाची होणार, नेमकं डिकीसुकीची होणार की नोबिताची होणार, याच्यावरती तुफान मॅटर चालू आहे मित्रांनो. आणि दुसरीकडे हे दोन मराठी उद्योजक यांच्यामध्ये महायुद्ध सुरू झालेलं आहे, ते बी एका दिवाळीच्या ऑफर वरून. तुझा तो बागल बच्चा काय म्हणतोय? आप्पाच्या दुकानावर लावलेला बॅनर साधा आहे. अरे येड्या, बापाची चप्पल घातली म्हणून कोण बाप होत नाही. अरे युवा उद्योजक ना तुम्ही दोघी, कॉलवरती बोला, बैठक करा, डिबेट करा समोरासमोर. हे असं बालिशगिरी तुम्ही करता, परत म्हणता आम्हाला रोस्ट करता. जरा प्रोफेशनल वागा ना. जरा व्यापारी आहेत का छपरी आहे? कसं आप्पा म्हणन तसं. पैसा फेम कमवला पण छपरीपणाचा काय डाग जात नाहीये. कुत्र्या मांजर सारखे भांडू राहिले. कसे ना शेठ, बापाची चप्पल घातली म्हणून कोण बाप होत नाही. आता काही महिने अगोदर असंच महायुद्ध चालू होतं हॉटेलवाल्यांचं, तसंच आता कापड उद्योजकवाल्यांचं चालू झालंय. ऑफर विकायच्या मागे खरंच पिसाळले असं वाटतं मित्रांनो. याला कुत्र मित्र चावले. झक मारली आणि ते दुकानवाल्याने याला प्रमोशन करायला बोलवलं. परत म्हणता मराठी माणसाचे मराठी माणूसच पाय खेचतो. अरे मग या अशा लोकांना काय बोलायचं? यांना खेचलंच पाहिजे. लोक बी बघू राहिले, याला धरा आणि द्या याला 4-5 इंजेक्शन याच्या ढोंगेश्वर. या असं ऑफर साठी प्रमोशन करणार तर लोक झक मारून येणार आहे का दुकानावरती घ्यायला कपडे? काय फालतूगिरी लावली काय माहिती. पण तुम्ही करताय माझा अवकात तुमची पण काढली असती. संस्कार मध्ये आले नसते तर मी पण काढली असती पद्धतशीर लायकी तुमची. मग यांनी पण लायकी काढली असती. पण आप्पांचा संस्कार मध्ये आला ना. संस्कार कोण आहे? या संस्कारला पकडून मारायला मध्ये कस काय आला संस्कार? तर आप्पाने असा अपमान सहन केलाच नसता. हा कसं आप्पा म्हणन तसं. अरे गप रे, एवढे सारे छपरी व्हिडिओ बनवले, सगळे रिप्लाय व्हिडिओ, असं मानबीन हलून येड्यावाने. तिथं संस्कारचा अंतिम संस्कार झालाय. अरे वा, काय स्टाईल या. नेमकं असं तोंड लटकून असं साईडला बघण्यात काय फ्लेक्स होतं काय माहिती, समजत नाही मला अजून. काय ना शेठ, बापाची चप्पल घातली म्हणून कोण बाप होत नाही आणि आमची ऑफर कॉपी केली म्हणून कोण महाराष्ट्रात टॉप होत नाही. अरे तुम्ही एकमेकांचे बाप बनून कसं चालणार? इकडे तो म्हणतो मी तुझा बाप आहे, हा म्हणतो मी तुझा बाप आहे. नेमकं कोण कोणाचा बाप आहे आणि कोण कोणाचं पोरग आहे? एकदा डीएनए चाचणी होऊन जाऊ दे. कोणाचा बाप नाही येतं, जो तो आपापल्या कष्टाने पुढे आलेला आहे मेहनत करून. हे काय शाळेतल्या पोरांनी भांडू राहिले. एक तर एवढे मोठे फॉलोअर्स घेऊन बसले, कॉम्पिटिशन चालू असते, छोटे मोठे मॅटर बोलून सॉल्व्ह होता. हे असं छपरी चाळे करण्यात काय सेन्स आहे? काय धंदा लावलाय? काय म्हणलं तू? बापाची चप्पल घालून कोणी बाप होत नाही? अरे ऐकाय, पिंजऱ्यातल्या पोपटानी गरुडाला नाही शिकवायचं कसं उडायचं. बिना पंखाचे गरुड बसा गप. गरुडाला उडवायला शिकायचं नाही म्हणे. गरुड पुरांच्या हिशोबाने अशा आबाळ रिप्लेस करणाऱ्याला वेगळी पनिशमेंट आहे. स्पेशली हे तर कीर्तनातून ज्ञान देत आहे, लोकांना शिकवताय, मॉरल व्हॅल्यू शिकवताय. आणि इकडे रील्स मध्ये यांचा वेगळाच अवतार दिसतोय. रॉंग नंबर आहे. कसं हे जे रील स्टार लोक आहेत, जे माजोरडेवाले, यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. जेव्हा पण हे सक्सेसफुल होता यांच्यामधला माज 10x होतो. त्यांना वाटतं माझं कष्ट म्हणजे जगा वेगळं, मी म्हणजे कोण, हा जो मी पण आहे. मग हेच हे दुसऱ्याला हिनवायला दाखवतात. आता मागेच तो ट्रिपल इक्का वोल्वरीन तोंडाचा, ते बी हेच करत होतं. आता हे आलेत नवीन, काय ते आप्पा म्हणीन तसं. आप्पा म्हणन तसं काय सारखं आप्पा म्हणेन तसं? हे जग काय तुमच्या बोलण्यावर चालणार आहे का? आप्पा म्हणेन तसं. आप्पा करतोय कसं मसं. कसं हे आता भांडताय, उद्या भांडण मिटून पण जाईन, काय माहिती. कॉन्ट्रोवर्सी फेक पण असू शकते, ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी असू शकते. त्यामुळं कधी कधी आबाळ हेपलण्यावरती जास्ती भरोसा ठेवू नये. आणि मी पण आता आबाळ हेपलणार मित्रांनो, तर रेडी राहा. प्रत्येक गोष्टीवरती डोळे बंद करून विश्वास ठेवू नये. मित्रांनो, माझ्यासाठी 2025 मध्ये सगळ्यात मोठं डिसअपॉइंटमेंट काय होतं माहिती का? हेच की मी फक्त युट्यूब वरती निर्भर राहिलो. पण आता मी सेकंडरी सोर्स पण शोधलाय ट्रेडिंगचा, आणि यासाठी मी माझ्या मित्राचं सॉफ्टवेअर, तरुणचा सॉफ्टवेअर युज करतोय. हे सॉफ्टवेअर मार्केटचे मूव्स इतकं अॅक्युरेटली प्रेडिक्ट करतंय ना की प्रॉफिट मिळणं एकदम इझी झालंय. बघा तिथं सॉफ्टवेअर इंडिकेट करतोय डाऊन €, पेअरला. तर मी इथं 3000 ने डाऊन ट्रेड करतो आणि हे बघा, बुम, पहिला ट्रेडच 2610 प्रॉफिट झाला मित्रांनो. अजून एक ट्रेड घेतो. आता सॉफ्टवेअर इंडिकेट करतोय अप सांगतोय. या टाइमला 10,000 ने करतो आणि बघा अजून प्रॉफिट झाला. इथं बघा चेक करा, 8,700 चा प्रॉफिट, ते पण एकाच ट्रेड मध्ये.
थँक्स टू तरुण सॉफ्टवेअर. बस आता काही मिनिटातच 19,720 रुपये प्रॉफिट झालाय. फास्ट आणि इझी अँड रिअल. तरुण हा सॉफ्टवेअर आता फ्री देतोय लिमिटेड टाइम साठी. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथं क्लिक करून टेलिग्राम जॉईन करू शकता आणि त्याला मेसेज करा आय एम रेडी. तरुण तुम्हाला सॉफ्टवेअर देईल आणि त्याचा तुम्हाला सिक्रेट प्रोमो कोड पण भेटेल, ज्यामुळे तुमचं पहिलं डिपॉझिट डबल होईल. इतका डबल. आतापर्यंत फक्त ओनरच्या मध्ये भांडण चालू होती, त्याच्यामध्ये आता यांचे प्यादे पण कुदलेत, त्यांचे पण व्हिडिओज बघा. आप्पा आक्याची बरोबरी करायला ना तुला 7 जन्म लागतील. बाप येतो तुझा. कशाला करायला पाहिजे आप्पाने आक्याची बरोबरी, आणि 7 जन्म कशाला घ्यायला सांगतोय? जे काय आहे ते याच जन्मात तुम्ही मिटवून घ्या मॅटर तुमचं. 7 आठवडे पण टिकणार नाही हे मॅटर. आता ट्रेंडिंग आहे म्हणून सगळे बोलताय, नंतर कोणी इंटरेस्टेड नाहीये. नो वन इज इंटरेस्टेड इन दिस. चल दाखवतो. दम असेल ना बरोबरी करून दाखव. माझी बरोबर आक्या लय लांबची गोष्ट, माझी बरोबरी करून दाखव. घ्या. अरे का रे पलटेश, आधी म्हणतो आक्याची बरोबरी करूच नको, परत म्हणतो हिम्मत असेल तर आक्याची बरोबरी करून दाखव. काय म्हणायचं नेमकं तुला? ये दोगला आदमी है. 2 वर्ष भाड्याने काढल्यानंतर दुकान विकत घेतलं, ठीक आहे ना, एवढं माझ बरोबर नाही. तरी पण कधी कधी तर मला असं वाटतं ही पण एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी असेल. भांडण होतील, व्हिडिओ व्हायरल होतील, त्यामुळे जास्त लोकांचं लक्ष जाईल यांच्या ऑफरकडे, त्यामुळे जास्त फायदा होईल, जास्त खरेदी होईल. यांच्या कॉन्ट्रोवर्सीला सिरियसली घेणारे आपण येडे. मार्केटमध्ये नवीन वाटाणे फोटाने आले, पण त्यातलं काय माहित, महाराष्ट्रात फक्त 500 हात असणार आहे. जोपर्यंत मराठी युवा पिढी असे चाटेस कार्यक्रम करत राहील त्यांची प्रगती होणार नाहीये. ओनरची काय चुकी नाही हो, पण ते ओनरचे जे फॉलोअर्स आहेत तेच लय महाछपरी आणि चाटेस आहेत. यांच्याप्रमाणे महाराष्ट्रातला बादशाह जर कापड उद्योजक मध्ये हा असेल तर बाकीचे बिझनेस करू शकतच नाही का? नक्की या चाटेस लोकांना म्हणायचं काय? काय भेटणार यांना हे सगळं करून? हा, असं तर आठवणीमध्ये हे त्यांच्या वल्ले पण होत असतील. अरे अक्क्या भाई जाधव, अरे तू काय आप्पांना ट्रोल करतोय? आप्पा म्हणजे आमचे गुरु आणि तू काय त्यांच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आहे, आणि तुम्ही काय त्यांना ट्रोल करताय? तूच बाकी राहिला होता भैया शेठ गायकवाड, तूच होता फक्त बाकी. आता येवल्याच्या मध्ये पण तुला ठेवलाय आणि बाहेर बी आले की तुला सगळ्यात आधी तू तुझ्या तोंडावर पाणी मारून घे भाऊ. तू जसा भंड वाटतोय मला. एक तर सारखा असा मार खातोय आणि परत मग असा व्हिडिओ बनवतोय, नंतर अजून मार खायसाठी. काय व्हिडिओ बनवतो का आमच्या आप्पावर दे? याच्या बोलण्याने काय फरक पडणार आहे का? हा, आले हात धुवायला. नेक्स्ट, तुझी अख्खी मैफिल 30 शाखेवाले जरी एका साईडला उभे केली तरी आप्पा एका साईडला 1 साइड मार्केट गाजवणार आहे. त्यामुळे लक्षात ठेव, तुझे अख्खे जरी 30 शाखेवाले आले ना तरी आप्पाला काहीच घंटा. मी पण तेच म्हणतोय, तुमच्या आप्पाला जर काय फरक पडत नाही तर तुम्ही कशाला फरक पडून घेताय? चाटासाठी चालू नुसतं भांडण सॉल्व्ह करायची साईडला राहून गेलं, चाटासाठी चालू फक्त. बस याची साईड घ्या, त्याची साईड घ्या. अरे दोघी पण मराठी उद्योजक आहे, नीट राहा जरा, सॉल्व्ह करून घ्या मॅटर. आणि हे चिल्ले पाल्ले कोण आहे? किलबिल पार्टी मध्ये पडताय, नवीन येत आहे कोणी बी. अरे तू का म्हणलेला 30-36 शाखा आलं तरी 1 साइड मार्केट खाणार? अरे 1 साइड मार्केट नाही, आक्याने 1 साइड मार्केट खाल्लेलं आहे. अरे त्या आक्याने 1 साइड मार्केट खाऊ का 2 साइड मार्केट खाऊ? तुम्ही कोण? तुम्ही का मध्ये पडताय आणि फालतूचं काबर ज्ञान देत आहे लोकांना? त्यांची मोठ्यांची भांडणं चालू, कशाला मध्ये यायचा? किलबिल पार्टीचं काम काही नाहीये, जा ना बल्बासोर. बापरे, आप्पाचा विषय आड्या. कीर्तनातून लोकांना जमिनीवर राहायला शिकवतो आणि स्वतः आता आबाळ चुंबन करतोय त्या गाडीवरती उभा राहून. एवढा मास बरोबर नाही, अजून हप्ते बाकी गाडीचे. प्लीज बी हंबल. आधी स्वतः शिकवतात जळायचं नाही कोणावरती, आणि आता स्वतःचा जळून राग झालीये. एवढा इन्सिक्युअर माणूस आहे, एका ऑफरच्या गोष्टीवरून यांनी एवढे रिप्लाय व्हिडिओ बनवले आक्या विरुद्ध. कंट्रोल करा आप्पा, कंट्रोल करा तुमच्या रागाला. मी पण काय बोलू, ट्रिपल इक्काचा सिक्का लागलाय बघा, नादाने बिघडले. कसं आयो अवघडे. समोर किती मुघल असले तरी मावळा कधी मागे सरकत नाही. समोर किती मुघल असले तरी मावळा कधी मागे सरकत नाही. तुमच्या या भांडणला बघून वीट आलाय मला, वीट कंटाळा आलाय. पुन्हा एकदा इंस्टाग्रामचा अल्गोरिदमचा आलाय, नॉट इंटरेस्टेड करून बी फरक पडत नाही. डिलीट मारलं इंस्टाग्राम मी. जाऊ दे आता, काय हेल्दी कॉम्पिटिशन करा, चांगल्या पद्धतीने कॉम्पिटिशन करा. असं कुत्र्या मांजर आणि भांडण करून काय फायदा नाही. मी पण काय हेल्दी कॉम्पिटिशन बोलतोय, यांना हेल्दी रोस्ट सहन होत नाही. आवडतं रोस्टर कोणता? तुमची जर कोण काढत असेल तर तुम्हाला काय आवडेल? अजून मला जास्त काय बोलायचंच नाहीये. दोघी पण मराठी माणूस आहे, जरा नीट वागा, बालिशपणा जरा कमी करा. आणि जर तुम्हाला आबाळ हे पण तुम्हाला नाहीच कमी करायचं, नका कमी करा. तुम्हाला पटीत तसं वागा, मलाच कंटेंट भेटतोय अजून. थँक्यू.
आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला मला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, माझं नवीन गाणं आलेलं आहे. ज्यांना रॅप म्युझिक ऐकायला आवडतं त्यांनी नक्की जाऊन स्पॉटिफायला माझं गाणं ऐका, स्ट्रीम करा. आणि लवकरच अजून एक नवीन गाणं येणार आहे, तर स्टे ट्यून्ड. आणि मित्रांनो, तरुणचा सॉफ्टवेअर एक गेम चेंजर आहे. याच्या या AI सॉफ्टवेअरमुळे मार्केटचे मूव्स एक्झॅक्ट प्रिडिक्ट होतात. तर तरुणचे स्टेप फॉलो करा आणि आजपासून सुरुवात करा तुमचं कॅपिटल ग्रो करायला. बाकी वाजा वाजाड गाणं.